आर्यन सरतापे रमावतीमध्ये गेलाय हे अहिल्याबाईंना कळालंय. त्यांनी ते साहेबांना सांगितलंय. मी माझे कपडे आणले. मग तू ह्यातलं काहीतरी ट्राय कर ना. फोटो. नरसिंह कुठे आहे? कुठे आहेत म्हणजे? मलाही माहिती नाहीये. मला खरं खरं सांग, अमृता आणि तू पोरगा यांच्यात नेमका आहे तरी काय? तू आत्ताच्या आता इकडून निघ. का ग, काकू काही बोलल्या? हे इकडे येत आहे. मोहन हा मुलगा इथे कसा काय? आत्ताच्या आत्ता माझ्या समोर याला फेकून द्या. थांबा मोहन काका, तो माझ्या सांगण्यावरून इथे आला. आर्यन माझा मित्र आहे आणि तो मला भेटायला इथे आला. अमृता तू गप्प बस, तुझ्याशी बोलत नाहीये मी. हो पण माझ्या मित्राविषयीच बोलताय ना? खबरदार त्याला मित्र म्हणालीस तर. सरतापेंच्या घरात विनायक सोडल्यास दुसरा कोणी मैत्रीच्या लायक नाहीये. बाबा तुम्ही असं कसं बोलू शकता? तो माझा. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? गप्प बस. आजपर्यंत सगळे हट्ट पुरवलेत मी, पण हे जमणार नाही मला. ए तुझं सामान बिमान जिथे कुठे असेल ना तिथून ते आवरायचं आणि गावाच्या बाहेर जायचं. पुन्हा गावाच्या आसपास जरी दिसलास तरी हात पाय तोडून ठेवीन मी. कळलं काय? बाबा तुम्ही. अमृता जाऊ दे. उगाच माझ्यासाठी तू यांच्याशी वाद घालू नकोस. हे बघ आता हे खूप चिडलेत. तू त्यांना कितीही समजवण्याचा प्रयत्न केलास तरी ते समजून घेणार नाही. आर्यन पण. अमृता प्लीज माझं ऐक. मी आता जातो इथून, पण तू शांत राहा आणि काहीही बोलू नकोस. शेवटी तुम्ही तुमची राजकारणाची जात दाखवलीतच मिस्टर किल्लेदार. जेव्हा माझी गरज होती तेव्हा मला जवळ केलं. गरज संपली तर आता मला हकलून देत आहे. नॉट फेअर. लक्षात राहू द्या. धमकी कोणाला देतोस रे तू? चल निघ इथून, नाहीतर. जातोय मी, पण अमृताची काळजी वाटते म्हणून. तुमच्या धमक्यांना घाबरून नाही. काय नरसिंह रमावतीला गेलाय? अहो अग्नी साधी जानकीला कळवा. पोचला पण. परमेश्वरा, तिथं काय झालं असेल याची मला कल्पना सुद्धा करता येत नाहीये. नाही नाही, तुम्ही काही करू नका. मी बघते काय करायचं ते. आणि हो, काही लागलंच तर मात्र फोन करेन तुम्हाला. आत्याबाई. काही झालंय का? तुम्ही खूप टेन्शन मध्ये दिसताय. काय नाही. काय नाही ग. मला न सांगण्यासारखं आहे का? हा नरसिंह ग एकटाच गेला रमावतीला. बरोबर ड्रायव्हर नाही, सिक्युरिटी नाही. काळजी वाटते ना मग. बापरे, इतकी आठवण आली त्यांना जानकीची. आत्याबाई खरंच हा, त्यांचं खूप प्रेम आहे तिच्यावर. तुम्ही काळजी करू नका. मी चहा आणलाय तुमच्यासाठी, तो घ्या ना, बरं वाटेल तुम्हाला.
हो घेते, पण आत्ता मला जरा एकटीलाच राहू दे. सॉरी. तुझ्यामुळेच तुझी हिंमत झाली असले उद्योग करण्याची. नाही तर माझी मुलगी माझ्या शब्दाबाहेर नव्हती. तुम्ही चढवून ठेवलं त्या मुलाला डोक्यावर. कालपासून तो मुलगा इथे आलाय आणि कोणाला मला सांगावं असं नाही वाटलं? का कळवलं नाहीस मला जानकी? बोल ना, बोल ना. आहे का उत्तर तुझ्याकडे? निदान तुला तरी हे कळायला हवं होतं जानकी. सतत त्या मूर्ख बाईच्या सावलीपासून सुद्धा दूर ठेवायचा प्रयत्न करतोय मी अमृताला. काय मिळालं तुला हे सगळं करून? आर्यनकडे पाहताना मी युगंधराबाईंचा नाही, अमृताचा विचार करते. आज त्याच्याचमुळे तर अमृता माणसात आली आहे ना. तो नसता तर वेळ लागला असता तिला. असं म्हणून म्हणून तुम्ही पार देव बनवून टाकलाय त्याला. काही झालेलं नाही त्या मुलामुळे. डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आलं आणि म्हणून ती बरी झाली. आणि नेमका तो आला आणि तुम्ही लगेच त्याला देवघरात नेऊन बसवलं. तुम्ही असं का बोलताय? थोडा अमृताच्या बाजूने सुद्धा विचार करा ना. तिने ज्या मुलावर मनापासून प्रेम केलं तो युगंधरा सरतापेंचा मुलगा निघाला, त्यात तिचा काय दोष? तिला जर हे सगळं आधी माहिती असतं तर कदाचित मी सुद्धा तिची बाजू नसते घेतली. पण तिला सगळं माहिती आहे मला. तो एकटा राहत होता, हिला काही माहित नव्हतं. मूर्खपणा सगळा. परत तेच सांगू नकोस मला. माहिती आहे ना सगळं तुम्हाला. मग तरी तुम्ही असे का वागताय? आत्ताशी ती कुठे धक्क्यातून तू मला शिकवण्याची गरज नाहीये. माझ्या मुलीचं भलं बुरं कशात आहे मला कळतं. तिच्यासाठी काय करायला हवं सगळं कळतं मला. काय ग? काय वाचतेस? अगं, हे पुस्तक आपण काल घेतलंय ना? तुझं वाचून नाही झालं? स्पीड चांगला आहे. हा अली, तू आत्याबाईंना भेटलीस? मी नाही. का? नाही, मगाशी त्या जरा टेन्शनमध्ये होत्या. मग जाऊ दे ना. काहीतरी झालं असणार. आपण त्यात लक्ष घालायचं नाही. अली, असं कसं म्हणू शकतेस तू? आपल्या घरचं कोणीतरी टेन्शन मध्ये आहे, त्यांना तू असं इग्नोर कसं करू शकतेस? मी हे सगळं घरातल्यांकडूनच शिकले. एखाद्याच्या प्रश्नांकडे सराईतपणे दुर्लक्ष कसं करायचं हे या घरातल्यांना चांगलंच जमतं. अली, मला सांग, तू असं काय सांगितलंस की नरसिंहराव रमावतीला गेले? काय? भाऊजी रमावतीला गेले? हो, म्हणूनच आत्याबाई टेन्शन मध्ये होत्या. वाव, म्हणजे आतापर्यंत तिकडे महाभारत घडलं असेल. ग्रेट. इम्पॉसिबल. तुझ्या घरच्यांनाच तू. इथे कोणीही माझा नाहीये आणि कधी होऊही शकत नाही. सगळेच जण माझा द्वेष करतात. प्रत्येक जण मला घालून पाडून बोलण्याची संधी शोधत असतो. सो रॉंग. मी जेव्हा या घरात आले तेव्हाचं इम्प्रेशन आणि आत्ताची सिच्युएशन यामध्ये खूप फरक आहे. मला वाटलं होतं तुझं कुटुंब हे सुखी कुटुंब आहे. कोणी सुखी नाहीये. आणि कसं असणार? सगळे एक जात मूर्ख. ती मोलकरीण, तिला या घराची मालकीण बनवून ठेवलंय आणि एका खुनीला पोचलंय यांनी आयुष्यभर. त्यात ती वेडी सुमित्रा, तिच्याबद्दल तर काही. बस बस अली, दिस इज टू मच नाव. मला काळजी वाटायला लागली तुझी. माझी? त्यात कसली काळजी? एखाद्याला जग पिवळं दिसतं याची काळजी वाटत नाही अहल्या, पण
पण त्याला कावीळ झालीये याची जास्त काळजी वाटते. अमृता, मला माहिती आहे मी आज जरा रूडली वागलो, पण जे काही केलं ते तुझ्यासाठीच केलं. मी खरंच माझ्यासाठी केलं का तुमच्यासाठी केलं हे जरा स्वतःलाच एकदा विचारून घ्या. हे बघ अमृता, मला असं वाटतं की तू पुन्हा एकदा नव्याने तुझं आयुष्य सुरू करावंस. तू जे सांगशील ते करायला, जे मागशील ते द्यायला तयार आहे मी. पण काय? पण माझी ही एकच मागणी तुम्ही पूर्ण करू शकत नाही, हेच ना? आणि तीही अशी मागणी, अशी गोष्ट जी जी माझ्या आयुष्यात सगळ्यात जास्त महत्वाची आहे, आणि तीच तुम्ही करू शकत नाही. हो, कारण तू जे मागतेस ते तुझ्यासाठीच योग्य नाहीये बाळा. असं फक्त तुम्हाला वाटतंय. आणि तुझा माझ्यावर विश्वास नाही. ठीक आहे, मग ऐक, इथून पुढे या मुलाशी तुझा कुठल्याही प्रकारचा संबंध मला चालणार नाही, आणि यावर मला चर्चा नकोय. हेच सांगायचं होतं तर सुरुवातीलाच सांगायचं ना. उगाच तुमचा अमूल्य वेळ मला समजवण्यात वाया तरी गेला नसता. आता तू माझं काही ऐकूनच घ्यायला तयार नाहीयेस, तर मी तरी काय करणार. बस झालं तर विषय इथेच संपला. कारण तुम्ही जे काही म्हणताय ते मला पटत नाहीये, आणि मी जे काही बोलते ते तुम्हाला पटत नाहीये. त्यामुळे आपण एकमेकांशी बोलून काहीही उपयोग होणार नाहीये. हट्टी आहेस तू अमृता. तुमचीच मुलगी. बरेच दिवस सुट्टी झाल्यामुळे तुझं कामाकडे लक्षच नाहीये. तुला काही फार मोठं काम सांगितलं नव्हतं, फक्त आर्यनचा पत्ता शोधून काढायला सांगितला होता. अहो तेच तर सांगतोय मॅडम. तुम्ही एखाद्या शत्रूला शोधायला सांगितलं असतं ना, बघा सापाच्या बिळात हात घालून त्याला बाहेर खेचला असता. पण इथं आपल्याच माणसाला शोधता शोधता नाकेनऊ आलेत. बरं तुम्ही एवढं सांगितलं तरी बी म्या अख्खा गोवा पिंजून काढला. तुला सांगितलं होतं ना मी, तो गोव्याला गेलेलाच नाहीये. मी तुला हेही सांगितलं होतं की नरसिंहाच्या मुलीचा पत्ता शोधून काढ आधी. त्याचं काय झालं? इकडनं तिकडनं चौकशी करायचा प्रयत्न केला मॅडम, पण सिक्युरिटी लईच टाईट आहे. आणि त्या पोरीचं तर काही विचारूच नका. तिची चौकशी करतोय असा नुसता संशय जरी आला तरी गोळ्या घालतील ते लोक. नसती कारण सांगत बसू नकोस मला. एक साधं काम सांगितलं होतं, 2 दिवसातही नाही करता आलं तुला. नाही, फारशी काही माहिती मिळालेली नाही. हां,
नरसिंह किल्लेदारानं त्याच्या पोरीच्या अवतीभोवती बॉडीगार्ड ठेवलेत. आता एवढं रामायण झाल्यानंतर तो बॉडीगार्ड ठेवणारच, हे एखाद्या शाळेतलं पोरग सुद्धा सांगेल. ठीक आहे, मग दुसरा एखादा सोर्स वापरून पाहतो. त्यापेक्षा त्यांच्या घरातला सोर्स वापर. अहिल्या किल्लेदारला फोन कर, माझं नाव सांगून, आणि मी सांगितले तेवढेच प्रश्न विचारायचे. तिने 10 प्रश्न विचारले तर उत्तर देत बसू नकोस. कर्वेकडनं तिचा नंबर घे. ठीक आहे मॅडम, काम झालं की लगेच फोन करतो. आणि माहिती मिळाली तर आर्यनला अजिबात सांगू नकोस. आपल्या सगळ्यांच्या 10 पावलं पुढे जाऊन तो राजकारण करतोय, कळलं? होय मॅडम, येतो. काय गरज होती हे समज करायची? सांगितलं होतं ना शांतपणा करायला जाऊ नको म्हणून. काही झालं तर समजा तुझ्यावरती शेकेल, तसंच झालं ना. जरा गप्पा बसतेस का? सारखं सारखं तेच बोलू नको. लगीन झालं म्हणून लय अक्कल आली असं वाटायला लागलं वय तुला? आईला उलट बोलायला लागलीस ती? तुला काही मागचं पुढचं माहितीये का? कशाच मला बोलतीये, सगळे नुसते माझ्यावरच चिडचिड करून जातात. मी तुम्हा दोघींनाही सॉरी म्हणायला आले. माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला. अमृता, अगं ये. अमृता, मी विचारते त्याला खरं खरं उत्तर देशील? तुझं आर्यनवर मनापासून प्रेम आहे ना? हो. आणि त्याचं? की अजून काय पुरावा हवाय तुला? ह्या सगळ्यावर एकच उपाय आहे. ह्यांच्यातले आणि युगंधराबाई मधले वाद मिटवायचे. मग तर आम्ही दोघं एकत्र येणं कधीच शक्य नाही. जानकी, जगातली कुठलीही अशक्य गोष्ट शक्य होईल, पण त्यांच्यातले वाद कधीच मिटणार नाही. अगं, पुन्हा प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे? आणि आता तर आर्यन सुद्धा आपल्या बरोबर आहे. माणूस मोठा झाला ना की तो बहिरा होतो. मग आपल्या जवळच्यांचा आवाजही पोचत नाही त्याच्यापर्यंत. बाबांचंही तेच झालंय. मग काय करायचं आपण? बाबांनी जर नाहीच दिली परवानगी तर आमच्याकडेही कुठला पर्याय उरणार नाहीये पळून जाण्याशिवाय. अमृता, तुला माझी शपथ आहे, तू असं काही करशील का? मी काय करू तूच सांग. जानकी, आता दोन्हीकडनं माझीच कोंडी होते. माझा जीव दोन्हीकडे अडकलाय. या अशा शब्द घालण्यापेक्षा मला काहीतरी सोल्युशन सांग ना. जानकी, काय करू ग मी?